कळे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कळे व वेतवडे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवारांचा आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार शुभारंभ व पक्षप्रवेश कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला। कार्यकर्ते व महिलांची लक्षणीय उपस्थिती, संपूर्ण पन्हाळा तालुक्यातील विशेष लक्ष लागून राहिलेली व अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक तसेच वेतवडे पंचायत समिती व कळे पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ तसेच परिसरातील अनेक नवीन पदाधिकाऱ्यांचा जाहीर पक्षप्रवेश सोमवार दिनांक 26 रोजी धर्मराज मंदिर कळे येथे प्रचार शुभारंभ व कळे येथील माणिक हॉल या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला। शिवसेना पक्ष शिंदे गटांतर्गत कळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सरिता सुभाष पाटील, कळे पंचायत समितीमध्ये रवींद्र बंडू पाटील व वेतवडे पंचायत समितीमधील अलका भिकाजी काळे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार असून शिवसेना शिंदे गटाचा प्रचार शुभारंभ धर्मराज मंदिर कळे येथे तसेच परिसरातील अनेक नेते व पदाधिकाऱ्यांचा जाहीर पक्षप्रवेश माणिक हॉल कळे या ठिकाणी अतिशय धूमधडाक्यात व शेकडो कार्यकर्ते व महिलांच्या उपस्थितीत पार पडला। जाहीर पक्षप्रवेशामध्ये काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मोळे घरपण, मरळे येथील काँग्रेसचे नेते यशवंत बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील तसेच तांदुळवाडी तालुका पन्हाळा माजी सरपंच रघुनाथ आळवेकर यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश झाला। यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली। यावेळी उपस्थित असलेले गोकुळ दूध संचालक अजित नरके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत चंद्रदीप नरके यांना विधानसभेसाठी पाठबळ दिलेत। तसेच पाठबळ मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत देत विजयाची संधी देण्याचे आवाहन केले। त्यानंतर कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सरिता सुभाष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शेवटी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कळे जिल्हा परिषद मतदारसंघात केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला। त्याचबरोबर भविष्यामध्ये कळे हे तालुका करण्याचे ध्येय, कळेमधील रस्त्याचे काम, धामणी प्रकल्पाचे पूर्णत्वास गेलेले काम, सुळे अक्कुळे रस्त्याचे काम, त्याचबरोबर कळे या ठिकाणी खरेदी विक्री दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालय, कळे येथील ग्रामीण रुग्णालयासाठी पाठपुरावा अशा पद्धतीच्या विविध कामांची माहिती देत कळे जिल्हा परिषद मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा घेतला। त्याचबरोबर महाराष्ट्र व केंद्र सरकारने आणलेल्या विविध योजनांची माहिती तसेच लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही याविषयी त्यांनी आश्वासित केले। तसेच कळे जिल्हा परिषद, कळे पंचायत समिती व वेतवडे पंचायत समितीमधील सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। यावेळी कळेसह धामणी खोऱ्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या। एकंदरीत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश आणि शुभारंभ यावरून कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची झाली असून येणाऱ्या कालावधीत कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील घडामोडींना मोठा वेग आलेला दिसून येतो। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार।